पवार साहब आगे बढ़ो, पवार साहब आगे बढ़ो। आजच्या या निवडणुकीचे असे सगळ्यांचे विरुद्ध आणि नवरे या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने उपस्थित रणजीत वखरे, राजेश्वर जाधव, संतोष गेहलोत, शिवसेनेचे संघटक रवींद्र लाड, सुरेश पुणेकर या ठिकाणी उपस्थित असलेले जानदेव पवार, माजी आमदार तुकाराम दिसुले, कृष्ण भुसे, रवींद्र चव्हाण व्यासपीठाचे बाकी सगळे सहकारी आणि उपस्थित बंधू महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक जाहीर झाली आणि या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस पक्ष, उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालचा शिवसेना पक्ष या सगळ्यांनी मिळून महाराष्ट्रामध्ये एकत्रित निवडणूक लढवायचा निकाल घेतला आणि त्यासाठी अनिल नवरे यांची निवड केली. तुला सगळ्यांना माझी विनंती ही आहे, एका लहान समाजाचं, शेतकरी कुटुंबाचं आणि यांच्यासारखं व्यक्तिमत्व तुमच्या प्रश्नाची सोडवणूक करण्याच्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरेल हा विचार आम्ही सगळ्यांनी केला आणि त्यांची उमेदवारी, नवऱ्यांची उमेदवारी तुम्हा सगळ्यांच्यासाठी आम्ही सादर केली. लोकसभेची निवडणूक झाली आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्राच्या जनतेने तुमच्यासारख्यांनी आम्हा लोकांना प्रचंड प्रतिसाद दिला. देशाचा कला नरेंद्र मोदींच्याकडे हवा होता आणि सतत फिरून त्यांनी 400 जागा आम्हाला हव्यात अशा प्रकारची भूमिका घेतली. पण 400 जागा याचा अर्थ लोकसभा चालवायची असेल, शासन चालवायचे असेल तर 400 जागांची आवश्यकता नसते. मला आठवत आहे, नरसिंहराव देशाचे प्रधानमंत्री होते आणि त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये मी संरक्षण खात्याचा मंत्री होतो. आम्हाला सगळ्यांच्याकडं 300 सुद्धा जागा नव्हत्या, पण 5 वर्ष आम्ही राज्य चालवू शकतो, देशाचा कारभार उत्तम रीतीने करू शकतो. मग त्या 400 जागाची मागणी का करतात मोदी साहेब? आणि त्याचं कारण त्यांच्या सरकारने भाषणात सांगितलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाची जी घटना लिहिली त्या घटनेमध्ये आम्हाला बदल करायचा आहे आणि तो करायचा असेल तर अधिक खासदारांची आवश्यकता आहे आणि त्यासाठी 400ची मागणी त्यांनी केली. आजची जी घटना आहे ती जगामध्ये अतिशय चांगल्या घटना नेहमी व्यवस्थेत असतात. त्याच्यामध्ये भारताचे संविधान आहे. या संविधानाचं वैशिष्ट्य असं आहे, नरेंद्र मोदींना एक मत आणि वसाहताच्या गरीब माणसाला सुद्धा एक मत, या देशाच्या उद्योगपतीला एक मत, तसंच महाराष्ट्राच्या एका लहानशा गरीब माणसाला सुद्धा एक मत. आणि ही भूमिका डॉक्टर आंबेडकरांनी केली आणि त्यामुळे तुमची माझी जबाबदारी ही आहे की या देशामध्ये सर्व समाजाला एकत्र राहून
देशाचा कारभार करण्याच्यासाठी अतिशय चांगली रचना ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तिच्यावर हल्ला होण्याची शक्यता असली तर मोदी आणि त्यांच्या विचाराचे जे घटक आहेत त्यांच्या हातात आम्ही सत्ता देणार नाही हा निकाल उद्याच्या निवडणुकीत घ्यायचा आहे आणि त्यासाठी सुद्धा ही निवडणूक महत्वाची. आज अनेक प्रश्न आपल्या सगळ्याच्या समोर आहेत. शेतीमालाच्या किमतीचा प्रश्न आहे, महिलांच्या अत्याचारातून सुटका करण्याचा प्रश्न आहे, शेतकऱ्यांच्या आत्महत्याचा प्रश्न आहे, तरुण मुलांना शिक्षित झाल्याच्या नंतर काम मिळण्याचा प्रश्न आहे. अनेक प्रश्नांची मालिका आज या राज्यामध्ये आहे. गेले 10 वर्ष कोरोनाच्या काळामध्ये महाराष्ट्राचं सूत्र हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्यावेळेचे उद्धव ठाकरे यांच्याकडे होते. तेवढा 2 वर्षाचा काळ देत होता तर गेले 10-12 वर्ष महाराष्ट्राची सत्ता भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या सरकारांच्या हातामध्ये. आणि आज हे लोक सगळे सांगतात की आम्ही लोकांचे प्रश्न सोडवला. काय आंदोलन आपल्या सगळ्यांचा त्यांनी जो कार्यक्रम घेतला आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्रात जाऊन सांगतात लाडली बहीण बहिणीच्या संबंधीची असतात आणि दर महिन्याला आम्ही 1500 रुपये आमच्या लाडली बहिणी देऊ. पुढच्या 2-3 महिन्याचे पैसे आत्ता देऊन टाकले आणि त्याचं एकच कारण निवडणुका जवळ आली. 10 वर्ष सत्ता हातामध्ये त्यावेळी बहिणीची आठवण नाही झाली. कालच्या लोकसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्राच्या जनतेनं 30 ठिकाणी त्यांचा फराव केला. त्याच्यानंतर बहिणीची आठवण करणार नाही. आज ते सांगतात बहिणीच्याबद्दल. मी एवढंच सांगू इच्छितो, आज स्त्रियांची महाराष्ट्रात स्थिती काय. आज हे युती सरकार जे आहे, युती सरकारच्या काळामध्ये महिलांच्यावर अत्याचार किती झाले माहिती आहे का. ज्यांचा अत्याचार झाले त्यांनी तक्रारी ज्या केल्या त्याची नोंद जी महाराष्ट्रात आहे ती 67,381. तुम्ही लक्षात घ्या, राज्यामध्ये 67,381 महिलांच्या अत्याचाराच्या संबंधी आज तक्रारी महाराष्ट्रामध्ये. याचा अर्थ एकच आहे की दर तासाला या राज्यामध्ये 5 तक्रारींची नोंद आहे. आणि दुसरी एक गोष्ट आहे, एका बाजूने अत्याचार आहे आणि दुसऱ्या बाजूने मुली बेपत्ता झाले, त्यांचा पत्ता माहिती नाही, मुलीचा निर्णय हे माहिती नाही. आणि या मुली किती आहेत तशा राज्यामध्ये 64,000 मुली महिला आज बेपत्ता झालेल्या आहेत. ही स्थिती महाराष्ट्राच्या इतिहासात कधी नव्हती. आणि एका बाजूला म्हणायचं की माझी बहीण जायची आणि या बहिणींची अवस्था ही आहे. 63,000 भगिनींना कोण कुठे घेऊन गेलं याचा पत्ता लागत नाही. भगिनींचं संरक्षण करू शकत नाही, त्यांना राज्य चालवण्याचा अधिकार नाही आहे. त्याच्या हातात थोडी सत्ता देणार नाही आहे ही भूमिका घेण्याचा प्रसंग आलेला आहे. आणि म्हणून त्यांच्या हातामध्ये सत्ता द्यायची हा निकाल घ्यावा लागेल. आज राज्यामध्ये शेतकरी हा मोठा वर्ग आहे. आज काय अवस्था शेतकऱ्याची. महाराष्ट्र 54 देशामध्ये शेतकऱ्यांच्या ज्या आत्महत्या होतात त्या आत्महत्यामध्ये ज्या शेतकरी आत्महत्या करणारे तुमच्या माझ्या महाराष्ट्रातले का आत्महत्या करतात. माणसाला काही जीव फेरणार नाही. घरची जबाबदारी सगळी असताना ती सोडून शेतकरी आत्महत्या करतात. त्याची कारणं आहेत आणि त्या कारणामध्ये हे सरकार त्यांच्याकडे बघत नाही. महाराष्ट्रामध्ये यवतमाळ जिल्ह्यामध्ये आत्महत्या झाली. मी केंद्रामध्ये शेती खात्याचा मंत्री होतो. चौकशी करायला त्या गावी गेलं.
ज्यांच्या घरात आत्महत्या झाली त्या कुटुंबियांना भेटलं की माऊली तिच्या नवऱ्याने आत्महत्या केली होती, तिचा एक मुलगा होता, 10वी-11वीला शिकत असलेला, लग्न ठरलेली मुलगी होती. मी विचारलं त्या मुलगीला की तुझ्या नवऱ्याने आत्महत्या का केली. त्यांनी सांगितलं की लागोपाठ 2 वर्ष विदर्भामध्ये जे पीक घेतलं जातं ते कापूस आणि सोयाबीनचं होतं आणि 2 वर्ष हे पीक घेतलं. त्यासाठी मिळालेली खतं औषधं ही कर्ज काढून घेतली गेली. पहिल्या वर्षी बँकेचं कर्ज घेतलं ते फेडू शकलं नाही. दुसऱ्या वर्षी खाजगी सावकाराचं रक्कम घेतली ती या ठिकाणी वापरली आणि दुर्दैवानं 2 वर्षाचं पीक अतिवृष्टीनं उद्ध्वस्त झालं. पीक संपलं पण डोक्यावरचं कर्जाचं ओझं संपलं नाही. ते मात्र त्यांच्या डोक्यावर तसंच राहिलं आणि काही दिवसांनी ज्या वेळेला तो सावकार वसुलीच्यासाठी यायला लागला आणि वसुलीला रक्कम द्यायची ताकद त्या शेतकऱ्याच्याकडे नाही हे लक्षात आल्याच्या नंतर त्या सावकारांनी त्याच्या घराची भांडी कोणी ही बाहेर काढली. तो शेतकरी अस्वस्थ झाला, सवाईची माझी किंमत राहिली नाही हा म्हणू लागला. बाजारात गेला, विषाची वाटली घेतली, गजून खेळला आणि स्वतःचा जीव निघून गेला. उगीच कोणी जीव देत नाही, त्याच्या मालाची किंमत त्याला मिळाली आणि त्यासाठी सरकारने योग्य टाकलेली. जे लोक सत्ता हातामध्ये घेतात आणि कारवाईची इमान राखणाऱ्या शेतकऱ्याच्या प्रश्नाची सोडवणूक करत नाही, त्यांना आत्महत्येच्या रस्त्याला जायची स्थिती आणतात, त्यांना मताचा पाठिंबा आम्ही देणार नाही हा निकाल उद्याच्या 20 तारखेला आपल्या सगळ्यांना घ्यायचा आहे आणि शेतकऱ्यांच्या बद्दलचा सन्मान आदर हा आपल्या सगळ्यांना दाखवायचा. आज आपण महाराष्ट्रातील ठिकठिकाणी कॉलेजेस काढली, शाळा काढल्या, मुलांच्या शिक्षणाची सोय केली. हजारो मुलं महाराष्ट्रामध्ये पदवीधर झाली. पण ऐकायला काय नसेल, मुलं शिकली, पदवीधर झाली, नोकरीचा पत्ता नाही. गावावर अर्ज करतात, ठिकठिकाणी जाऊन लोकांना भेटतात, फार थोड्या मुलांना नोकरी मिळते आणि नोकरी मिळत नाही म्हणून या शिकलेल्या मुलांच्यामध्ये एक प्रकारचं नैराश्य येतं आणि ज्या समाजामध्ये निराश झालेली चळून फिरी आहे असं चित्र असेल तर त्या समाजाच्या भल्याच्यासाठी हे चित्र योग्य नाही आणि म्हणून या मुलांना त्यांच्या हाताला काम करण्याचं काय आपण काही ना काहीतरी केलं पाहिजे. आज तुम्ही मसाल्याची चौकशी करा, माझी खात्री आहे की मसाल्यामध्ये निम्म्यापेक्षा जास्त लोक मुंबईत नोकरीला गेलेले असतील, आकाशी देशात नोकरीला गेलेले असतील. का आपलं गाव सोडून ते जातात, का आकाशी देशामध्ये असतात, काय मुंबईला त्या ठिकाणी जातात. राहायची सोय नाही, बाकीच्या अडचणी पण नाही जात आहे, कामासाठी त्यांना जावं लागतंय. आणि म्हणून आज ज्यांच्या हातामध्ये सत्ता आहे त्यांनी रोजगार हा महत्त्वाचा प्रश्न म्हणून त्यासाठी लक्ष द्यायची गरज होती, ते त्या ठिकाणी लक्ष नाही आणि त्याचा परिणाम आज गावाची आमची तरुण पिढी देशोर झालेली लागली नोकरीच्यासाठी कुठेही जाऊन धडपडत आहेत. आज त्या घरामध्ये एक प्रकारचं चिंतेचं वातावरण त्यावेळेला निर्माण झालेले. अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या या ठिकाणी सांगता येतील. मग ते गुन्हे असतील, बाजाराच्या आवश्यक असलेल्या गोष्टींची महागाईची किमतीचे प्रश्न असतील, महिलांचे असतील, तरुणांचे असतील, हे सगळे प्रश्न अनेक गेल्या 8-10 वर्ष आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. आणि हे प्रश्न असताना ज्यांच्या हातात सत्ता आहे ते प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी धुमकून बघत नाहीत. ही जर त्यांची नीती असेल तर मताचा अधिकार त्यांच्याकडे नाही
आणि त्यासाठीच मतदान करण्याच्याबद्दलचा निकाल तुम्ही केला पाहिजे. आणि ते मतदान करायचं असेल तर या ठिकाणी आणि नगरांची वेळ आली आहे की ज्यांची खून तुतारी होणारा माणूस त्याच्यासोबतचं वचन हे तुम्ही लावलं पाहिजे आणि मोठ्या मताने या ठिकाणी केलं पाहिजे. या ठिकाणी काही नवीन प्रकल्प होता ज्याचा उल्लेख या ठिकाणी केला. दिघी बांधण्याच्या संबंधीचा प्रश्न मांडला. स्थानिक मुलांना सहभागी केलं जात नाही हे दुखलं या ठिकाणी मांडलं आणि आणखीन काही प्रश्न मांडले. मी याबद्दल आज सांगू शकत नाही, पण आम्ही नगरांना मी हे सांगू इच्छितो की तुमच्या निवडणुका संपल्या की माझ्याकडे या, मुंबईला माझ्याकडे या. जे कोणी आहेत या ठिकाणी बंधाचे मालक अधिकारी त्यांना बोलून घेतो आणि त्यांना सांगतो की बंदर दिघीचं वसारांच्या परिसरात होते. लोकांचे शेकडो एकराच्या जमिनी या कामाच्यासाठी घेतल्या आणि शेकडो एकराच्या जमिनी घेतल्याच्या नंतर आमच्या स्थानिक मुलांना काम मिळत असेल तर असं बंधन मला नको आहे. आणि मी त्यांना भागायला त्यांना सांगेन की जोपर्यंत मसाला असेल आजूबाजूची गावं असतील इथे जनतेचे प्रश्न सुटत नाही तोपर्यंत तुमच्या बंधाच्या कामाला आम्ही हात लावणार नाही हे त्या ठिकाणी सांगण्याच्या उद्देशी गरज आहे. आणि ते काम निश्चित केलं जाईल एवढंच त्या ठिकाणी सांगतो. आणि हे कधी करू शकतो आम्ही मगाशी सांगितलेला शेतकऱ्यांचा प्रश्न कधी सोडू शकतो, महिलांच्या अत्याचाराची सुटका आम्ही कधी करू शकतो, महागाईची सुटका कधी करू शकतो, आम्ही हे करू शकतो. पण त्यासाठी मताचा अधिकार तुम्ही बजावला पाहिजे आणि महाविकास आघाडी त्यांचे उमेदवार निवडून दिले पाहिजे. मी तुम्हाला खात्री देतो हा अधिकार दिल्याच्या नंतर इथलं चित्र बदलल्याचं राहणार आहे. या जिल्ह्यामध्ये काही प्रश्न आहेत. काही लोकांना मी कबूल करतो आम्ही सक्ती दिली, पाठिंबा दिला. हा हेतू होता की भागातल्या लोकांचे प्रश्न सोडवता येतील. मंत्री बनवलं, राज्यात मंत्री बनवलं, अन्य ठिकाणी संधी दिली. त्याचा हेतू हाच एक होता की हा रायगड जिल्हा समृद्धीच्या रस्त्यावर जाईल. राजेश आमचे यांनी आमच्या बाकीच्या सरकारने या जिल्ह्याच्यासाठी सातत्याने विकासाची कार दिली. आज काहींना आम्ही शक्ती दिली, सत्ता दिली, पण अरे कुटुंबाचाच विकास करायचा असता तर ते काही खरं नव्हतं. आज खऱ्या अर्थाने तुमची बांधिलकी प्रामाणिकपणा हा स्थानिक जनतेचा असाल तर पहिल्यांदा या विकासाचे निर्णय आमच्या स्थानिक जनतेच्या घरापर्यंत पोचलं पाहिजे. आणि जोपर्यंत स्थानिक जनतेचा सामान्य माणूस समृद्धीच्या रस्त्यावर जात नाही, त्याच्या प्रश्नाची सुटका होत नाही, तोपर्यंत विकासाच्या नावावर तो मत मागण्याच्या बद्दलचा अधिकार नाही. दुसरी गोष्ट अशी राजकीय पक्षाच्या नेत्यांनी मतं मागताना काही भूमिका घ्यायची असते. ज्या लोकांना आम्ही लोकांनी मदत केली त्यांनी सांगितलं की आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहोत. मी स्वतः अशा लोकांना राष्ट्रवादी काँग्रेसची मोठी सत्ता दिली, त्यांच्या कुटुंबियांना मंत्रिमंडळात जागा दिली होती. या सगळ्या सत्ता आणि पदं ही घ्यायची आणि उद्या वेळ आल्याच्या नंतर पक्ष सोडायचा आणि वेगवेगळ्या रस्त्याला जायचं. ज्या भारतीय जनता पार्टी यांच्या विविध निवडणुका मागच्या वेळी लढवल्या. आज आमचे हे सरकारी निवडून आल्याच्या नंतर पुन्हा एकदा
ज्यांच्या विरोधी निवडणुका लढल्या त्यांच्या मांडीवर बसतात आणि त्यांचा पुरस्कार करतात आणि म्हणून ही एका प्रकारे जनतेची फसवणूक आहे. आणि या तालुक्यातल्या जनतेची, या मतदारसंघाच्या जनतेची कोणी फसवणूक केली असेल तर मी तुम्हाला खात्री देतो की आम्ही नवबळ असतील, त्यांचे सहकारी असतील आणि त्यांच्या पाठीवर आम्ही सगळेजण पूर्ण ताकदीनं बोलावू आणि फसवणूक करणाऱ्या लोकांना खऱ्यासारखं बाजूला टाकू, त्यांचा पराभव करू आणि ते सारखेचे काम उद्याच्या मतदानाच्या दिवशी 20 तारखेला करायचे ते तुम्ही कराल अशाच प्रकारची अपेक्षा करतो. आणि आणखीन फारसा ठिकाणी जाहीर सभेच्यासाठी मला जाणं असल्यामुळं आपल्या सगळ्यांचा अधिक वेळ न घेता मी आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हॅलो, धन्यवाद साहेब. या आजच्या सभेच्या निमित्तानं अनमोल जीवन सामाजिक शैक्षणिक संस्थेचे सन्मान्य जनार्दन सोनवणे यांनी नवघणे साहेबांना या ठिकाणी जाहीर पाठिंबा दिलाय. त्याचप्रमाणे प्रथितयश व्यावसायिक आयटी कंपनीचे मालक प्रशांतजी कांबळे यांनी देखील आज आपल्या पक्षामध्ये या ठिकाणी प्रवेश केला. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. आपल्या एका संबोधनाने महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा बदलणारं हे नेतृत्व, हे व्यक्तिमत्व आज खऱ्या अर्थानं आपल्या अनिल भाऊ नवघणेंसाठी या ठिकाणी आलं. साहेबांनी आज या ठिकाणी संबोधन करत असताना एक नवीन ऊर्जा, एक नवीन ताकद आपल्याला दिली आणि येणाऱ्या काळात आपल्या हक्काचा आमदार विधानसभेत पाठवण्यासाठी आपण सज्ज आहोत. मी कार्यकर्ते